सुप्रिया रेसिपीज बाय सुप्रिया मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी फ्रोझन मटार। कोणत्याही प्रकारच्या प्रिझर्वेटिव्हचा वापर न करता घरच्या पदार्थापासून कशा प्रकारे वर्षभर टिकणारा फ्रोझन मटार आपण बनवू शकतो ते आज बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। या ठिकाणी फ्रोझन मटार बनवण्यासाठी 1 किलो शेंगा ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत। शेंगा ज्या आहेत त्या पूर्णपणे तयार झालेल्या शेंगा या ठिकाणी घेतलेल्या आहे। या ठिकाणी मी तुम्हाला एक शेंग जी आहे ती सोलून दाखवते। तुम्ही बघू शकता यातला दाणा जो आहे तो तयार झालेला किंवा कडक असा दाणा आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी शेंगातले जे कोवळे दाणे असतील किंवा ज्या कोवळ्या शेंगा असतील त्यातले जे दाणे आहेत ते आपल्याला साईडला करून घ्यायचे आहेत, कारण हे जे दाणे असतात हे कोवळे असल्यामुळे याचा लवकर वास येतो, त्यामुळे आपला मटार जो आहे तो वर्षभर टिकत नाही। म्हणून कोवळे जे मटार आहेत ते आपल्याला साईडला ठेवून घ्यायचे आहेत। याच पद्धतीने सगळ्या ज्या शेंगा आहेत त्या सोलून घेऊयात। या ठिकाणी मटार जो आहे तो सोलून झाल्यानंतर या ठिकाणी 1 किलो मटारच्या शेंगांमधून आपल्याला 650 ग्रॅम, साधारणतः 650 ग्रॅम इतका मटार या ठिकाणी आपल्याला मिळतो। या ठिकाणी मटार फ्रोझन करण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून घेतलेलं आहे। या ठिकाणी पाण्याचं पातेलं जो आहे तो मोठ्या साईजचा या ठिकाणी मी पातेलं घेतलेलं आहे। पाणी जे आहे ते गरम झाल्यानंतर यामध्ये मटार जो आहे तो घालून घेऊयात। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण जेव्हा मटार पाण्यामध्ये टाकला तेव्हा तो संपूर्ण मटार जो आहे तो पातेल्याच्या तळाशी या ठिकाणी जाऊन बसलेला आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा साखर घालून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे। या ठिकाणी आपण प्रिझर्वेटिव्हचा जो आहे तो वापर करत नाही, तर प्रिझर्वेटिव्ह न वापरता या 2 पदार्थामुळे आपला जो मटार आहे तो जास्त काळ टिकण्यासाठी मदत होते। प्रिझर्वेटिव्हचं जे काम असतं ते काम आपले साखर आणि मीठ हे 2 पदार्थ करतात। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1 ते 2 मिनिटांनंतर आपला मटार जो आहे तो वरती यायला सुरुवात झालेली आहे। पाण्यावरती मटार जो आहे तो तरंगायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी जसा जसा मटार जो आहे तो उकळत जातो तसा तसा मटार जो आहे तो वरती यायला सुरुवात होते। मटार जे आहे ते मधून मधून हलवून घेत आपण उकळी येईपर्यंत शिजवून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी जी आहे फुटलेली आहे, याचा अर्थ आपला मटार जो आहे तो शिजलेला आहे। या ठिकाणी मटार जो आहे त्याला पूर्णपणे उकळी फुटल्यानंतर आपण मटार पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेणार आहोत, कारण खाली जर काही मटार असतील ते जर शिजले नसतील किंवा ते वरती आले नसतील तर ते वरती यावेत यासाठी आपण पाण्याला उकळी आल्यानंतर चमच्याने व्यवस्थित हलवून घेऊन अर्धा मिनिटभर पुन्हा एक उकळी काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपला मटार जो आहे तो पूर्णपणे शिजलेला आहे। तर या ठिकाणी मटार जो आहे तो आपल्याला थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे। या ठिकाणी एका बाउलमध्ये मी थंड पाणी जे आहे ते घेतलेलं आहे। हे मटार आपण गाळणीच्या साहाय्याने या थंड पाण्यामध्ये घालून घेणार आहोत। या ठिकाणी आपण थंड पाण्याचा वापर करण्याचं कारण मटार जो आहे तो हिरवागार राहावा, त्याचा कलर जो आहे तो टिकून राहावा यासाठी आपण मटार जे आहे ते गरम पाण्यातून थंड पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत। सगळे जे मटार आहेत ते व्यवस्थित त्या थंड पाण्यामध्ये टाकून झाल्यानंतर मटार जो आहे तो थंड पाण्यामध्ये 1 ते 2 मिनिट तसाच ठेवायचा आहे। मटार जो आहे तो 2 मिनिटांनंतर पूर्णपणे थंड होतो। मटार सुकवण्यासाठी या ठिकाणी मी कॉटनचा कपडा जो आहे तो घेतलेला आहे। थंड पाण्यामधून चाळणीच्या साहाय्याने मटार जे आहेत ते आपण या कपड्यावरती घालून घेऊयात। संपूर्णपणे मटार जे आहेत ते घालून झाल्यानंतर हाताच्या साहाय्याने कपड्यावरती व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे। मटार जे आहे ते आपल्याला
त्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे सुकेपर्यंत वाळवून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 तासानंतर मटार जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी सुकलेला आहे. यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे. अशा पद्धतीने आपला फ्रोझन मटार जो आहे तो तयार झालेला आहे. या ठिकाणी मटार वाळवताना त्यामध्ये जर पाणी राहिलं तर मटारला वास येतो आणि तो जास्त काळ टिकत नाही. यासाठी आपल्याला पाणी राहणार नाही याची काळजी या ठिकाणी घ्यायची आहे. आता हा मटार एका झिपलॉक बॅगमध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी एअरटाईट कंटेनरमध्ये हा जो मटार आहे तो भरून वर्षभरासाठी डीप फ्रीज करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारच्या प्रिझर्वेटिव्हचा वापर न करता हेल्दी असा घरच्या घरी फ्रोझन मटार जो आहे तो तयार झालेला आहे. आजची आपली फ्रोझन मटारची जी रेसिपी आहे ती तुम्ही नक्की करून बघा. चॅनलवरती नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.